मित्रांनो, आपण अख्खा महाराष्ट्र ज्यांनी गाजवून टाकलाय ते म्हणजेच की आपले गुलीगत सूरज भाऊ चव्हाण यांच्या गावामध्ये आलोय। त्यांचे मित्रमंडळ आपल्याला या ठिकाणी भेटले, तर त्यांच्याकडून आपण थोडक्यात सूरज भाऊंच्या विषयी आपण माहिती घेऊया। दादा नमस्कार। पहिलं तर तुमचा परिचय सांगा दादा। माझं नाव ओंकार बनकर, मी मोडवे गावचा म्हणजे सूरज चव्हाणच्याच गावचा होय। सूरज चव्हाण हा अतिशय गरीब परिस्थितीतून वर गेलेला मुलगा। आता तो बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टन झाला या आठवड्यात। कालच झाला। या आठवड्यात त्याची कॅप्टन्सी म्हणजे महत्त्वाची ठरली आणि कॅप्टन्सीमध्ये सगळ्यांना भारी वाटलं, गावातून पण मित्रमंडळातून। सूरज चव्हाण आमच्याबरोबर रोज रात्री व्हॉलीबॉल खेळायला असायचा, आम्ही टाइमपास खेळायचो, पण तो रोज असायचा आमचा नेटमॅन म्हणून। आम्ही त्याला फिक्स नेटमॅन आमचा म्हणजे सूरज चव्हाण। दादा सूरज भाऊ आता एवढ्या संघर्षातनं वरती आलेत, आता अख्ख्या तुमच्या गावाला तर अख्ख्या महाराष्ट्रात मोडवे म्हटलं की फक्त सूरज चव्हाणच्यामुळे सगळ्या तुमच्या गावाचं एवढं नाव होते। काय वाटतंय, काय अभिमान आहे तुम्हाला त्याविषयी? आमच्या जवळचा मित्र म्हणून सांगायला आम्हाला बाहेर कुठे जरी गेलं मोडवे म्हणलं की लगेच सूरज चव्हाणचं नाव घेतो। म्हणजे तुम्हाला एकदम अभिमान वाटतो की बाबा आपला एक मित्र आहे की तो आज बिग बॉसमध्ये जातोय, अख्खा महाराष्ट्र गाजवतोय। आता सूरज चव्हाण जसे भाऊ त्यांचा संघर्ष खूप मोठा आहे, आता एवढ्या संघर्षातनं इतक्या वरती गेल्यात, काय सांगाल त्याविषयी? तुम्ही तर त्याला जवळनं खूप पाहिलंय सूरज दादांना। त्याचा संघर्ष म्हणजे त्याच्या एवढा संघर्ष नाही कोणच करू शकत, एवढा संघर्ष त्यांनी केला। आणि आता नेमकंच जसं की मरी माता आई मानतो, तो गणपती बाप्पांना भाऊ मानतो, बरोबर। जेजुरीचे आपले मार्तंड म्हणला त्यांना पप्पा मानतो, कारण का लहानपणी त्याचे आई वडील स्वर्गवासी झाले। तर त्याविषयी नेमकं काल आजच गणपती बाप्पा बसणार आणि त्याला कालच कॅप्टन्सी भेटली, योगायोग काय म्हणाल, नेमकं काय सांगाल त्याविषयी? गणपती बाप्पाचाच आशीर्वाद म्हणावा लागेल त्याला। तर तो स्वतःचा गणपती सेपरेट बसवला होता, तर यावर्षी तो गणपती नाही, तर आमच्या तरुण मंडळाने आमची मंडळाची मूर्ती आणि प्लस त्याची एक छोटी मूर्ती बसवली आहे सूरज चव्हाणच्या यांनी। आणि गावाच्या वतीने सगळ्यांनी कार्यक्रम देखील त्याच्यासाठी आयोजित केले। पुरुषोत्तम दादा पाटील त्याच्याबरोबरच बिग बॉस मध्ये जे होते, बिग बॉस मधील जे मित्रांनो पुरुषोत्तम दादा होते कीर्तनकार, त्यांचं कीर्तन पण कार्यक्रम असा ठेवलाय, ते ह्या भाषेत बोलले। आम्ही त्यांना कॉल केलता, त्यावेळेस त्यांना बोललो होतो की आम्ही सूरज चव्हाण यांच्या गावातून बोलतोय। त्यावेळेस त्यांना आम्ही त्यांची फी विचारली होती, तर ते म्हटले होते तुम्ही सूरज चव्हाणच्या गावामधून बोलताय, मी आहे असा फक्त तुमच्याकडून एक नारळ घेणार, या आशेने आम्ही तुमच्या गावात येणार आणि कीर्तन करणार एक सूरज चव्हाणांचा गावातला आहे म्हणून। तर मित्रांनो बघू शकता एवढं मोठं मन आहे दादांचं। आता तसं म्हणायला गेलं तर कीर्तन करायला जाताना त्यांच्या पण फीज वगैरे जास्त, फी वगैरे दादांच्या भरपूर आहे, पण दादांनी फक्त एक 8 दिवस सूरज चव्हाण संघ राहिलेत आणि सूरज चव्हाणचा जो त्यांनी एक संघर्ष आणि त्यांच्या जवळ राहून जे त्याचं एक मन बघितलंय, निर्मळ मन, त्याच्यामुळे दादांनी रुपयाही एक रुपयाची दक्षिणा नाही न घेता ते लगेच हो म्हणाले। एका फोनवर ते हो बोललेले की मी कीर्तनाला येतो, तुम्ही फक्त तारीख सांगा। तर बघू शकता पुरुषोत्तम दादा पण येणार आहेत सूरजच्या खातीर या ठिकाणी येणार आहेत आणि 1ही रुपयाची त्यांनी कुठल्याही प्रकारचं मानधन मागितलेलं नाही। दादा काय सांगाल, गावात कशा प्रकारचा सपोर्ट आहे तुमच्या? आता एक तुम्हाला सांगतो, मी आता आहे एक जॉब म्हणून काम करतो, जॉबला आहे बाहेरच्या गावी। मी एक पुण्यात आहे, पुण्यात एक दिवस आमचं सहज पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकाय गेलतो आणि तिथे एक पाऊस होता म्हणून मी थांबलो होतो, तर मला गावातून एक फोन आलता की आमचा असाच बिग बॉस विषयी गप्पा चालल्या होत्या, तर माझ्या तोंडातून सूरज चव्हाण हे नाव गेलं। म्हणजे आम्ही त्याला सूरज चव्हाण हे बोलतच नाही, त्याचं टोपण नाव गावात वेगळं आहे। काय टोपण नाव त्याचं कचा म्हणून आहे गावात, होय। पण त्याला सूरज चव्हाण मी नुसतं सूरज चव्हाण म्हटलं तरी माझ्या शेजारी कमसे कम म्हणजे मी पुण्यात जिथं पेट्रोल टाकत होतो कमीत कमी 10 जण गोळा झाले आणि त्यांनी विचारायला लागले की सूरज चव्हाणची परिस्थिती काय तुमच्या गावातलं, मग तुम्ही किती अंतरावर राहता, तुम्ही कसं काय, मग ते खरं आहे का संघर्ष वगैरे सर्व एवढं आपुलकीने लोक विचारतात। ज्या गावाला आम्ही बारामती तालुक्यात असून ज्या गावाला आम्हाला एक म्हणजे असं आमचं गावाचं नाव सुद्धा मोठं नव्हतं, पण एक सूरज चव्हाण या व्यक्तीमुळं, या एक ह्याच्यामुळं आम्हाला आज एवढं ओळखतात आमच्या ठिकाणी। नुसतं सूरज चव्हाणचं नाव घेतलं तरी गावाचं नाव लगेच सांगतात। अख्ख्या महाराष्ट्रात आता गाव तुमचं गाजलंय, फेमस झालंय ते सूरज भाऊ चव्हाण यांच्यामुळे। दादा काय सांगाल, तुमच्या बरोबर रोज उठणं बसणं असायचं, कशा प्रकारचा स्वभाव आहे त्यांचा नेमका? कारण का व्हिडिओ मधला स्वभाव आणि आता आम्ही जे घरामध्ये बघतो ते एकदम वेगळं वाटतंय, काय सांगाल तुम्ही? नेमका स्वभाव म्हणजे असा होता, जरी समजा 4 मुलांच्यात आला किंवा काय आलं, जास्त बोलणे नाही, तेवढंच बोलणे, मापात बोलणे, जसं आता बिग बॉसच्या घरात आहे तसाच आहे। त्याचं जेवढं तो आता ज्याची जी पर्सनॅलिटी आहे
जी बिग बॉस मध्ये आहे तीच घरी पण आहे. म्हणजे वेगळं असं त्याचं काही नाहीये. तर दादा आपण बघतोय आता बिग बॉसच्या मध्ये एकदम साधा सोजवळ एकदम सोजवळ. हा एकदम कुणाशी जास्त म्हणजे बोलणं वगैरे नाही किंवा कुणाशी भांडणं वगैरे नाही, पण निर्णय क्षमता त्याची आहे ती लोकांना कळली आहे. कळलेली. आणि व्हिडिओ मधला सूरज आणि ऍक्च्युअल मधला सूरज ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. कारण का व्हिडिओ जशा प्रकारचे तो व्हिडिओत तो जशा प्रकारचे हावभाव करतो किंवा तो बोलतो. ऍक्शन देतो, बोलतो, तसा तो नाहीये. नाहीये तो आणि पूर्ण वेगळा आहे. तो एक व्हिडिओ म्हणून त्याने एक साधा कामाला जाऊन हे करून मग त्यांनी त्याच्यातून मोबाईल घेतला, साधा फोन घेतला, मग त्याला ते त्यावेळेस नुकतं टिकटॉक होतं, मग त्याला ते वेळ लागलं थोडं. एक दोघं जणांनी दाखवलं की असं आहे, हे असे टिकटॉक बनव, हे व्हिडिओ बनव. मग त्याला काही मुलांनी सहकार्य केलं, गावातल्या मुलांनी. त्याप्रमाणे तो टिकटॉक बंद झाल्यानंतर परत इंस्टाला, FB ला त्यांनी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. आता तो खूप फेमस आहे सध्या. आता त्याचे पिक्चर पण आलेले मध्यंतरी picture म्हणजे पण जसं आपण म्हणतो आर्श पासून नाही फर्श पासून आर्श पर्यंत अशा प्रकारचा जो प्रवास होता संघर्षमय, त्याचा संघर्ष एवढा वाईट होता. तो एक पिक्चर मध्ये आला, 2 पिक्चर केले त्यांनी, वेब सिरीज केली त्यानं, आता हे करत होतो. पण मध्यंतरी त्याच्याकडे जे त्याचे हाल होते चालू ते खूप बेकार होते. पण आत्ताच्या घडीला जो तो आहे तो पूर्ण वेगळा आहे. सूरज चव्हाण जो 2 महिन्यापूर्वीचा सूरज चव्हाण, जो आत्ताचा सूरज चव्हाण, त्याच्यात खूप जास्त फरक आहे. बिग बॉस मध्ये गेल्यापासून तर अजूनच त्याची पॉप्युलरिटी वाढली. म्हणजे विचाराय नको. म्हणजे लोक अक्षरशः वेडे. मी जिथे जाईल, मी आता पुण्यात जॉब करतो, मी जिथे जाईल तिथं फक्त सूरज चव्हाण म्हटलं की ते एकच म्हणतात, तो गोलीगत सूरज चव्हाण, SQIQ ZQ. आणि तुमच्या गावात आहे का? आणि साधारण किती अंतरावर होतो? तर मित्रांनो सगळ्यांचीच मनं त्याने जिंकल्यात. कारण का आता बिग बॉसच्या घरामध्ये जर कोण 1 नंबरला चालत असेल तर ते म्हणजे फक्त सूरज भाऊ चव्हाण. तुम्ही बघू शकता, वोटिंगला बघू शकता, प्रत्येकाच्या व्हॉट्सअपला स्टेटस पण त्याचे बघू शकता तुम्ही. आज आमच्या गावात प्रत्येकाचं सध्याला तुम्ही कुणाचंही व्हॉट्सअप चेक करा, प्रत्येकाच्या व्हॉट्सअपला तोच दिसेल तुम्हाला. तर आता पहिल्यांदा बिग बॉस एवढं गावाखेड्यात प्रसिद्ध नव्हतं, पण आता गावागावात घराघरात फक्त बिग बॉस बघितलं जातं. काय सांगाल त्याविषयी? आता बिग बॉस, आपण पहिलं बिग बॉस हिंदी होतं, तर आपण हिंदी जास्त बघत नव्हतो. ज्यावेळेस बिग बॉस मराठी आलं, हा सीझन 5वा आहे. बिग बॉस 5वा, 4था एक थोडा होता, आता 5वा फक्त हा सूरज चव्हाण, जो त्याच्या गावातल्या शैलीत जे भाषेत बोलतोय त्याच्यामुळे लोक त्याच्याकडे जे अट्रॅक्शन त्याच्याकडे लोकांचं होतंय, बघण्याचा दृष्टिकोन तो खूप चेंज होतोय. पहिलं बिग बॉस म्हणजे म्हणायचे भांडणं, मारामारी, हसणं, बोलणं, शिव्या देणं. सूरज चव्हाणनी बिग बॉस हे पूर्ण वेगळंच करून टाकलं. जे बिग बॉस लोक जे मेंटॅलिटी विचार होती लोकांची ती पूर्ण चेंज करून सूरज चव्हाण एक बिग बॉस वेगळंच केलं की लोकांना असं बिग बॉस असा रियालिटी शो आहे, तो लोक त्या विचाराने बघतात येत आता जास्त. आणि सूरजच्या साठी तर भरपूर लोक जोडली गेली. साठी तर एवढे बघतात येत, एवढे लोक वेडी झालेत सध्याला, विचाराय नको तुम्हाला. रितेश सर त्याचं म्हणजे सूरज दादांचं पहिल्या दिवसापासूनच कौतुक करतात. काय वाटतं तुम्हाला, काय सूरजचं एवढं कौतुक चालू असतं? रितेश देशमुख दादा यांच्याकडे आम्ही कधी, आम्हाला असं वाटलं पण नव्हतं की आम्ही त्यांना एवढ्या जवळून बघेल किंवा काय करेल. पण ज्या सूरज चव्हाणमुळे जे आज आहे, तो रितेश सर जे आपुलकीने सूरज चव्हाण संघ बोलतात आहेत, दुसऱ्या कुठल्याच व्यक्ती संघ बिग बॉसच्या घरात बोलत नाहीयेत, तेवढ्या आपुलकीने रितेश सर सूरज चव्हाण विषयी बोलतात आहेत. ते खूप भारी वाटतं. आता दादा तुम्ही तर रोजच बिग बॉस बघत असाल, आता घरातली जास्त करून एक कार्ड खेळतात की म्हणजे की बाबा सूरजला काही समजतच नाही, त्याला कळतच नाही, त्याला कॅप्टन नको बनवाय किंवा त्याला म्हणजे नॉमिनेशन जरी करायचं म्हटलं, कारण का आम्हीच हादरलो त्या दिवशी अंकितानं सूरजचं नाव घेतल्यामुळं. हां, आणि वर्षाताईंनी सूरजचं नाव घेतलं, कारण का इतका चांगला सूरज की त्याला आता गेम कळायला लागलाय हळूहळू, पण त्याला ही निग्लेक्ट करतात. त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? आम्हाला एक वेळ असं वाटायचं की अंकिता ताई जी सूरजला जी सपोर्ट करते आणि DP दादा, आम्हाला खूप अभिमान वाटायचा. पण एक मागच्या आठवड्यात जे अंकिता ताईंनी सूरज चव्हाणला नॉमिनेट केलं, आम्हाला थोडं पण ठीक आहे, पण अंकिता ताईंनी नॉमिनेट केल्यामुळं आज सूरज चव्हाण कॅप्टन आहे. बरोबर, नाहीतर कॅप्टन सूरज चव्हाण होऊ शकला नसतं. अंकिता ताईंनी जे त्याला नॉमिनेट केलं, जी सूरज चव्हाणच्यात एक जी ऊर्जा संचार झाली ती खूप चांगली पॉझिटिव्हली झाली. त्याच्यामुळं म्हणजे पूर्ण घराचं वातावरणच चेंज झालं. जी निक्की तांबोळी, जी सूरज चव्हाण जिनी कॅप्टन पदात आतापर्यंत जेवढे कॅप्टन झालेत त्याच्यात निक्की तांबोळीने कुणाला सपोर्ट केलेला नाही. बरोबर, तिने सूरज चव्हाणला सपोर्ट केलेला आहे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जी जान्हवी म्हणत होती की सूरज चव्हाणला तुम्ही कॅप्टन का करताय, पात्र नाही, पात्र तर नाही, तो
करू शकत नाही, पण त्यांनी सूरज चव्हाणनी सुद्धा जान्हवीचा विश्वास संपादन केला. ही सूरज चव्हाणची जमेची बाजू आहे. म्हणजे आता घरातल्या लोकांना पण कळायला लागले की सूरज जसं आपण त्याला व्हिडिओच्या माध्यमातून जज करतोय तसा नसून ऍक्च्युअल मध्ये तो एकदम समजदार असा व्यक्ती आहे, सिंपल आणि सरळ माणूस आहे, समजदार व्यक्ती आहे. वर्षाताईंवरती निक्की एवढी टीका करत होती, कोणी आवाज उचलला नव्हता. सूरज भाऊंनी रितेश देशमुखच्या दादांच्या समोर निक्कीला सांगितलं की बुकीट टेंगुळ फक्त निक्कीला देणार, कारण का निक्कीनं भरपूर आमच्या आईला त्रास दिलाय, म्हणजे आईच मानायची. काय वाटलं की त्यानं एकट्यानं फक्त आवाज त्यांच्या बाजूनं चढवलेला. सूरज चव्हाण जे वर्षाताईंविषयी जे प्रेम आहे ना ते मनातून प्रेम आहे त्याच्या. सूरज चव्हाण हा वर्षाताईंना आईच मानतो. बरोबर. सूरज चव्हाणना आईला जास्त म्हणजे जी त्याची सख्खी आहे त्याला जास्त त्यांचं हे भेटलं नाहीये. तो जे आता तो सूरज चव्हाण वर्षाताईंना एक आई समानच बघतो. तो त्याच आतापर्यंत तुम्ही सगळं बघा, जो सूरज चव्हाण फक्त आतापर्यंत कॅप्टन्सीमध्ये अरबाज एक ताकदवर व्यक्ती आहे, वैभव एक ताकदवर व्यक्ती, पण त्यांना नडणारा फक्त सूरज चव्हाणच आहे. बरोबर आहे. अरबाजचे पण भाव त्या दिवशी असे होते की सूरजचं जे रुद्र रूप त्यांनी पाहिलं, निक्की आणि अरबाज पण घाबरले एकदम, कारण टास्क होता तो. त्या टास्क मध्ये अरबाज सूरजला किती बोलला होता. बरोबर. त्यांच्यात जी खेटाखेटी झाली तर सूरज चव्हाण काय म्हटला होता, मी हात लावणार नाही कुणाला, पण मी ह्या खेळात मी जिंकण्यासाठी आलोय तर मी जिंकणार. त्यांनी जी अरबाजला टप दिली, तो अरबाजला अख्ख्या बिग बॉसच्या आता 16 आता 12 कंटेंट्स आहेत, पहिले 16 होते, त्यांच्यात अरबाजला जो कुणीच नडू शकला नाही तो एकटा सूरज चव्हाण नडू शकलेला आहे. बरोबर आहे. सगळ्यात ताकदवर ज्याला म्हणजे सगळं समजलं जायचं त्याच्या ताकदीच्या पुढे कुणाचं चालायचं नाही, पण तो पण सूरज भाऊंच्या ताकदीच्या समोर हादरला, एकदम हादरूनच टाकलं. त्यांचे हावभाव पण तसे बोलत होते. रितेश सरांनी पण ते दाखवलं सगळ्यांना. मी आज बघता जेवढे बिग बॉस कंटेस्ट मधनं बाहेर निघालेले आहेत, आज 4 व्यक्ती निघालेले आहेत, पुरुषोत्तम दादा, योगिता, पण जी योगिता, निखिल आणि इरिना, तुम्ही त्यांचे सगळ्यांचे इंटरव्ह्यू करा. बरोबर. तुम्हाला जे सूरज चव्हाण विषयी जे ह्यांचं बॉन्डिंग आहे आणि जे बोलतात की सूरज हा खूप चांगला मुलगा आहे, म्हणजे तो त्याचं व्यक्तिमत्व बघा तुम्ही काय आहे ते. बरोबर. सगळ्यांना आपलंसं करून घेणारा, करून सगळ्यांच्या. योगिता किती नडली आहे टीम वाल्यांसंग. बरोबर. पण सूरज चव्हाण ती बाहेर आल्या काय म्हटली, सूरज चव्हाण हा विनर ट्रॉफी घेऊनच बाहेर आला. येणार. जसं आपल्याला माहिती आहे घराघरात सूरजला सपोर्ट आहे, तसा जेवढे सेलिब्रिटी आहेत भरपूर साऱ्या लोकांचा एकच सपोर्ट आहे, तो म्हणजे सूरज भाऊ चव्हाण. आणि नक्कीच 1001% तुमच्या गावात ती ट्रॉफी येणार आणि ट्रॉफी आल्यानंतर ना आमच्या गावात जंगी स्वागत होणार. तर मित्रांनो बघू शकता. हे दादा तुम्ही सांगा सूरजच्या विषयी कशा प्रकारचं तुमचं बोलणं चालणं असायचं, सांगा तुम्ही सांगा अजून. बोला. त्यांनी तर फायनली सांगितलंच की शेवट आलोय, 16 नंबरला आलता ना बिग बॉसला एंट्री द्यायची, शेवट आलोय आणि शेवटच जाणार आणि पहिली ट्रॉफी घेऊन जाणार हे त्याचं वाक्य आहे. बरोबर. ते तर नक्कीच टास्क मध्ये सुद्धा तो बोलला होता की मी टास्क व्यवस्थितच खेळणार. दुसऱ्या वेळेस बोलला मी कॅप्टन होणार, कॅप्टन पण झाला. आणि आता हे वाक्य जे बोललेलं आहे तो पण ते करणारच, 16व्या नंबरला आलोय आणि शेवट जाणार. बरोबर. तसंच त्यांनी सांगितलेलं सूरज भाऊनी की पहिली ट्रॉफी मरी माताला दाखवणार आणि तिथनं डायरेक्ट जेजुरी शिखर शिंगणापूर एक देवस्थान आहे, त्याचं एक त्याच्यावर खूप जास्त श्रद्धा आहे. देवाच्या श्रद्धे ना शिवशंभो हर हर महादेव हे शिखर शिंगणापूरचं. शिखर शिंगणापूर दादा काय जास्त श्रद्धा आहे. तो दरवर्षी आमच्या गावात ज्यावेळेस कावड येते, कावड म्हणजे शिखर शिंगणापूरला जे आपण मानाची कावड, जे गावातून कावड जातात, जी मानाची कावड येते तेलाबुत्याची कावड, तो सूरज चव्हाण म्हणजे आमच्या गावातले मुलं आणि सूरज चव्हाण इथून शिखर शिंगणापूरला चालत जातात. म्हणजे तो एवढं मानतो देवावरती भरपूर श्रद्धा आहे त्याची. म्हणजे तुम्ही विचार करा, आज गावातले 20-30 मुलं इथून शिखर शिंगणापूरला चालत जाणं सोपं नाही. 100 किलोमीटर जवळ आणि सगळे चालत जातात का, तर तेवढं लोकांची श्रद्धा आहे, तेवढी सूरजची पण श्रद्धा आहे. तो जो म्हणतो ना मरी माता, शिवशंभो हर हर महादेव आणि जेजुरीचा खंडोबा, हे त्याचं. आणि गणपती बाप्पा स्टार्ट सुरू व्हायच्या आधी तो काय बोलला होता की मला कॅप्टन व्हायचंय. बरोबर. ज्या दिवशी नॉमिनेट झाला त्या दिवशी म्हटलं मला ह्या घरात काय आता ह्या आठवड्यात कॅप्टन व्हायचंय आणि कॅप्टन झालाच. आता जे घरातले सदस्य त्यांच्याविषयी काय सांगाल? एक मी नाव घेतो. निक्की विषयी काय वाटते तुम्हाला? निक्की जी
बाकीच्या कंटेन्सन संघ जी वागती हम्म. ती सूरज चव्हाण संघ वागत नाही. बरोबर आहे. ते आम्हाला लय भारी वाटतं. म्हणजे आतापर्यंत एवढे आज 40 दिवस झाले, पण ती सूरज चव्हाणला अजूनपर्यंत एकदाही काही बोलली नाही. जी बाकीच्यांना जी ती डायरेक्ट अशी करती, अजूनपर्यंत तिने केलं नाही. तिनं सूरजला चांगलंच ओळखली. कुणी नाही ओळखलं, पण म्हणूनच निक्कीनं. तिने ह्या कॅप्टन्सीला सूरज चव्हाणला मदत केली. पंढरीदादांविषयी काय वाटतंय? दादांविषयी तर बोलायच नको. दादा म्हणजे देव आहेत, आणि सूरज चव्हाणसाठी पण ते देवच आहेत. बरोबर. प्रत्येक क्षणी त्यांना मार्गदर्शन करायचं, योग्य मार्ग दाखवायचं, आणि घेतलेले निर्णय कशा प्रकारचे योग्य आहेत हे दादा त्याला व्यवस्थित सांगतात. आणि दादा आणि सूरज चव्हाणला 2 व्यक्ती साथ देणारे, एक डीपी दादा आणि एक अंकिता. अंकिताविषयी काय सांगाल? नॉमिनेशन केलंय तिनं. नाही, त्यावेळेस आम्हाला खूप जास्त राग आला, पण त्याच्यानंतर सूरज चव्हाण एक वाक्य बोलला होता की आम्हाला आता कॅप्टन व्हायचं ह्या आठवड्यात. बरोबर. आणि तो झाला. तो पण त्याला नॉमिनेट केलं सर्वांनी, पण त्यांनी एकालाही उत्तर दिलं नाही. जे बाकीचे जे बोलतात, ज्या पद्धतीने बोलतात त्या पद्धतीने तो एकदाही बोलला नाही. केलंय नॉमिनेट करा. त्याला माहिती आपलं महाराष्ट्रावर खूप जास्त प्रेम, महाराष्ट्रांच्या लोकांचं त्याच्या खूप जास्त प्रेम आहे. त्यामुळे नॉमिनेटला आम्ही त्याला घाबरतो, आणि तो प्रत्येक आठवड्यात जरी नॉमिनेट झाला, आमचं वोटिंग हे सूरज चव्हाणलाच असणार आहे. छोटा पुढारी विषयी काय सांगाल? काल तो त्याच्या मतावरती ठाम राहिला. त्याचं मत बदलण्याचा प्रयत्न भरपूर लोकांनी केला की बाबा अंकिताचं नाव घे, सूरजला बात कर, पण त्यानं केलं नाही. काय सांगाल कालच्या विषयी? आता तुम्ही बघता छोटा पुढारीचा प्रत्येक एपिसोड बघितला, त्यांनी प्रत्येकाला आश्वासन दिलेले. बरोबर. पण ते कधीच पूर्ण झालेलं नाहीये. जसं की त्यांनी त्याच्या आधी वैभवलाच आश्वासन दिलं. बरोबर. पण त्यांनी जे अंकिताला सांगितलं होतं की मी तुला नॉमिनेट करणार, मी सूरज चव्हाणला कॅप्टन करणार, आणि तो कळलं. पहिल्यांदा छोटा पुढारी हा त्याच्या वाक्याला, जो पुढारी म्हणतात तो त्याच्या शब्दाला जागलेला आहे. बरोबर. नक्कीच. तो म्हणला माझा माणूस असता तर पुढे मी कोणी असलं तरी. सगळेजण एका साईडला आणि सूरज चव्हाण एका साईडला, तर मी सूरज चव्हाणच्याच बाजूला उभं राहणार, हे छोटा पुढारीचे पण वाक्य. दादा, आता फायनल तुम्हाला विचारतो, टॉप 3 मध्ये तुम्ही कुणाकुणाला बघताय? मी 100% एक निक्की तांबोळीला बघतोय. फर्स्ट सूरज चव्हाण, सेकंडला निक्की तांबोळी, आणि एक अंकिताला बघतोय. बरोबर. करेक्ट. सगळ्यांच्या मनात हीच आहे टॉप 3 जोडी, आणि नक्कीच फायनलला ट्रॉफी घेऊन येणार. ट्रॉफी घेऊन आमच्या गावात जंगी स्वागत होणार, हे आम्ही तुम्हाला सांगतो. असं स्पष्ट ज्या प्रकारे आम्ही सूरज चव्हाणचा खेळ बघतोय ना, त्या प्रकारे आम्ही तुम्हाला सांगू शकतो की ट्रॉफी ही सूरज चव्हाणच आणणार. आता SQ, RQ, ZQ लय फेमस झाले, आणि बुक्की टेंगुळ तुमच्या गावात, काय सांगाल त्याविषयी? तो जो SQRQ ZQ जो त्याचा डायलॉग होता, तो आज असा कुठंच नाही की अशा शाळेत जाणारा मुलगा सुद्धा 12 खडी म्हणले का SQRQ ZQ म्हणते. नाही, ह्याच्यावरच सांगायची. माझी मुलगी आता 3 वर्षाची, अजून 3 वर्षाची नाहीये, 3 वर्षाची. तुम्ही आता जरी तिला विचारलं की नुसतं सूरज चव्हाण काय म्हणतो, तर ती एकच म्हणती SQRQ ZQ बुक्की टेंगुळ आणि झापूक झपाक. बघू शकता, हे वाक्य सगळ्या घराघरात पोहोचले. आता अजून काही समजत नाहीये, ती मुलगी आज बोलती. ती सगळ्या घराघरातच पोहोचले. आता आम्ही 9 कधी वाजतील, रात्रीचे 9 कधी वाजतील ह्याची आतुरतेने वाट बघतो. सगळ्यांना तीच अख्ख्या महाराष्ट्राला तीच वाट बघायची असते की 9 कधी वाजतील, कधी आम्ही, आणि आमचं सूरज चव्हाण कधी दिसेल. आज तर सॅटरडे, म्हणजे आपले रितेश दादा असणार. आज भाऊंचा धक्का असणार आहे. नक्कीच तिथं बघितला, प्रोमो पण बघितला, प्रोमो पण बघितलाय. रितेश दादांनी ज्या प्रकारे सूरज चव्हाणचं कौतुक केलं ते खूप भारी होतं. आणि वेळोवेळी त्याला मार्गदर्शन करून त्याला फुल सपोर्ट देण्याचं काम हे रितेश दादा करत आहेत, आणि नक्कीच त्याचं भविष्य हे एकदम उज्ज्वल आहे. सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. मरी माता म्हणा, गणपती बाप्पा म्हणा, मार्तंड मल्हार म्हणा, आणि शनी शिखर शिंगणापूर, नक्कीच तो ट्रॉफी घेऊन येईल. आणि मी आशा करतो पुन्हा एकदा तुमची मी मुलाखत घेईन, ज्यावेळेस तो ट्रॉफी घेऊन आला असेल नक्की मी येईन. तुम्हाला त्यावेळेस हक्कानी मुलाखत देऊ. आमच्याकडे ट्रॉफी आली की आम्ही तुम्हाला मुलाखत फोन करून देऊ. तर बघू शकता, हे सूरज चव्हाण यांचे सगळं मित्रमंडळ होतं. दादा, धन्यवाद. तुम्ही तुमचा मला किमती वेळ दिला. आज गणपती बाप्पा बसणार आहेत, त्यानिमित्त सगळ्यांच्या गडबडीतनं तुम्ही वेळ काढून दिला, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. दादा, धन्यवाद.